माझं नाव अविनाश मुंडे आणि मी गेले 10-12 वर्ष झालं पुण्यात आहे. माझा मित्र आहे ज्याने ऑलरेडी इथे बुक केलेला फ्लॅट आहे आणि त्याच्यासोबत मी फक्त फ्लॅट पाहायला आलो की म्हणजे काय म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स काय होता, त्याला काय चॅलेंज आले किंवा तो काय पॉईंट्स बघतोय. एक घरात बघण्यासाठी काय काय गोष्टी बघायच्या असतात असं पण एक बघितलं. मग त्यावेळेस मी सॉन्गबर्डला आलो आणि मग कुठेतरी ठरलं इन द सेन्स की काहीतरी असं होतं असापैकी असं की ज्याचं की पुढे जाऊन लाँग टर्ममध्ये सगळ्या गोष्टी पण सुरळीत होतील. ज्यावेळेस मी एंट्रन्स पाहिला, ग्रँड एंट्रन्स वाटला, ज्यावेळेस मी एंट्री केली, आय थॉट की माझ्यासोबतचा जो माझा मित्र होता, बालमित्र आहेत आम्ही दोघं पण. ॲक्च्युली तो पण म्हणजे त्याचं आणि माझं बऱ्याच जवळचं नातं आहे. आणि ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस असं वाटलं की वा छान, एकदम म्हणजे असं एकदम सोबतचा मित्र आणि एकदम आम्ही अशा एका मोठ्या सोसायटीमध्ये प्राईम लोकेशनला जातो आहे. आतमध्ये 2-3 ज्या एंट्रीज होत्या की जे सिक्युरिटी लेवलचे चेक पोस्ट म्हणतात ते पण खूप आवडले. कारण ज्यावेळेस तुम्ही लहान मुलं वगैरे जे असतात तर त्यांना कुठेतरी रिस्ट्रिक्शन राहतात, प्रत्येकाला लक्ष द्यायची गरज नाही त्यांना की त्यामुळे ते एक होतं. खूप छान वाटलं की अशी सोसायटी असावी जिथे शांती पाहिजे, गार्डन्स हवेत. फक्त गार्डन्स म्हणायला नको, ॲक्च्युली ते झाडं पण हवी, सगळ्या गोष्टी पाहिजेत. आणि मुलांना ॲक्च्युली खेळायला, लहान मुलांना थोडीशी जागा हवी आहे. त्यांना असं नको व्हायला की इकडे नको जाऊ रे, तिकडे ट्रॅफिक आहे, तिकडे नको जाऊ. त्यांना मोकळेपणा खेळता येईल असं एक थोडंसं होतं. 2018ला मी हा फ्लॅट बुक केला. फ्लॅट बुक करण्याचं डिसिजन असं ठरलं की ज्यावेळेस माझ्या वाईफनं आम्ही ज्यावेळेस दोघांनी हा फ्लॅट पाहिला मित्रासोबत, त्यावेळेस असं चाललं आमचं बॅक एंडला डिस्कशन. आणि मग कुठेतरी होतं मनामध्ये की नाही यार आपण पण बघूयात. मग कुठेतरी 1 BHK ने सुरुवात झाली की मग 1 BHK कॅल्क्युलेशनमध्ये बसतोय का, मग 2 BHKचं काय कॅल्क्युलेशन आहे. आणि मी जर डेट नाही विसरत आहे तर 26 जानेवारी 2018ला मी सॉन्गबर्डचं आय थिंक पुढचं जो टावर आहे भोगाव तिथे जाऊन आलो. आणि सेम डेला मी इथे सेल्स टीमला भेटलो आणि त्यांनी लकीली ह्याच बिल्डिंग म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये माझा फ्रेंड राहतोय ना त्याच बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट आहे असं एक त्यांनी फक्त बोलले आणि तोच एक स्पार्क होता. म्हणजे तुम्ही पॅरेंट्स एल्डर्स जे असतील त्यांनासुद्धा आहे की त्यांना एक विरंगुळा भेटेल, त्यांना यायला जायला म्हणजे जे काय आपण म्हणतो जॉगिंग किंवा वॉकिंग किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या डेली ॲक्टिव्हिटी त्या त्यांना खूप चांगल्या पद्धतीने करता येतील. आणि माझं डिस्बर्समेंट कुठेतरी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होतं. तर मला वाटतं हे कुठेतरी खरंच पॉझिटिव्ह होतं. कारण त्याशिवाय नाही होणार. मग सेल्स टीमचं जर काम जो चालू झालं असं नाही सर तुम्ही बुक नाही करत आहेत, मग आम्ही नाही थांबू शकत, आम्ही दुसऱ्याला देतो, असं कुठलंही वाक्य नव्हतं. ते लोकांनी एवढा सपोर्टिव्ह होते ना, सर ठीक आहे आपण वेट करू, होऊन जाणार आहे, 1-2 दिवसांना फाईल पासून होणार आहे, काही काळजी. अशा प्रकारचे स्टेटमेंट्स होते ना त्यामुळं हा फ्लॅट झाला आहे. मला नाही वाटत असं त्याशिवाय नसतं झालं. पण जे बाकीचे फ्रेंड्स होते त्यांनी बऱ्याचदा विचारलं तो फ्लॅट झाला आहे आम्हाला पाहायचा आहे. त्याच्यावेळेस त्यांना मी घेऊन आलो, मला वाटतं हार्डली 2 महिन्यापूर्वी. तर ते पण एकदम असं सरप्राईज होते कारण की एंट्रन्सपासून फ्लॅटपर्यंत जाण्याचा जो पूर्ण रोड आहे तो 4 लेन रोड टाईप आहे. परत त्या आजूबाजूची ग्रीनरी, पलीकडे असलेलं गार्डन आणि मग व्ह्यू जो दिसायला चालू होतो ते पाहून ते एकदम सरप्राईज होते. म्हणजे ते पण आणि ते जी रिॲक्शन होती ना ती खूप छान होती.